राधानगरी तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या नळपाणी योजनांकडील 2022 पूर्वीची थकीत वीज बिलं शासन निर्णय होईपर्यंत भरण्याची गरज नाही. मात्र जून 2022 नंतरची वीज बिलं भरणं बंधनकारक आहे. पाणीपट्टीतून जमा होणाऱ्या महसुलातून वीज बिल भरणं शक्य नसलेल्या ग्रामपंचायतींसाठी 15व्या वित्त आयोगातील निधी वीज बिल भरण्यासाठी वापरण्याची स्पष्ट तरतूद करण्यात आली आहे. तरीही अनेक ग्रामपंचायतींकडून वीज बिलं भरली जात नसल्याचं चित्र आहे. राधानगरी तालुक्यातील 98 ग्रामपंचायतींकडील पाणी योजनांची 11 कोटी रुपयांची वीज बिलं थकीत आहेत. ग्रामपंचायतींनी वेळेत बिलं भरली नाहीत तर महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा देण्यात आलाय. गावांचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींनी तात्काळ वीज बिलं भरावीत असं आवाहन महावितरणचे उपकार्यकारी अभियंता ओमकार डांगे यांनी केलंय. 98 ग्रामपंचायत व त्या अंतर्गत असणारी सर्व गावे यांच्याकडे पाणीपुरवठा संस्था व PWD WW कनेक्शन याची जवळपास 11 कोटीची थकबाकी आपल्याकडे जून 2022 नंतरची ही प्रलंबित आहे. शासनाने सर्व ग्रामपंचायतींना लाईट बिल भरण्यासाठी 15 वित्त आयोगमधून त्यांना तशी प्रोव्हिजन करून दिलेली आहे. वॉटर सप्लाय किंवा पाणी पुरवठा ही जर सेवा पाहिली तर ही जे सर्वसामान्य लोकांच्या जीवनाशी निगडीत असून त्याचा वीज पुरवठा खंडित झाला तर सर्वसामान्यांच्या रोजच्या फरक पडला जाऊ शकतो. तरी सर्व ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक तसेच सरपंच उपसरपंच यांना या कार्यालयाकडून विनंती करण्यात येते की जून 2022 नंतर आपल्याकडे थकीत असणारी पाणीपुरवठा संस्थेची थकबाकी लवकरात लवकर भरून महावितरण कंपनीस सहकार्य करावे. थकीत वीज बिलांच्या वसुलीसाठी महावितरणकडून काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू असून त्यामुळे काही गावांमध्ये पाणी टंचाईचं संकट निर्माण होऊ लागलंय.